देशामध्ये राजकीय नेते आणि व्यावसायिकांवर ईडीची पीडा बघायला मिळते, कारण काश्मीरचे माजी राज्यपाल मलिकांवर सीबीआयने छापे घातलेले आहेत। तर दुसरीकडे अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाटेंवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मुंबईतील हिरानंदानी ग्रुपही ईडीच्या रडारवर आहे। तर आपण बघतोय सत्यपाल मलिक यांच्या घरावर देखील सीबीआयने छापेमारी केली। तर दुसरीकडे अनिल देसाईंचे पीए देखील ईडीच्या रडारवर आहेत। तर दुसरीकडे हिरानंदानी ग्रुपवरही ईडीकडून रेड छापा टाकण्यात आला आहे। पाहूया याच संदर्भातली बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंचे स्वीय सहाय्यक ईडीच्या रडारवर आहेत। दिनेश बोभाटेंवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला। ईडी आधी सीबीआयकडूनही दिनेश बोभाटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मिळकतीपेक्षा 36% बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांवरही ईडीची कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांचे पीए जे आहेत दिनेश बोभाटे यांच्यावरही ईडीकडून छापेमारी सुरू आहे। पाहूयात आणखी एक बातमी। मुंबईतील हिरानंदानी ग्रुपवर ईडीची छापेमारी सुरू आहे। फेमा कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी ईडीकडून ही छापे टाकण्यात आले। मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तर मुंबई आणि ठाण्यातील ऑफिसवर छापेमारी करण्यात आली आहे। तर हिरानंदानी ग्रुपवर ईडीने छापा टाकलेला आहे। मुंबई आणि ठाण्यातील हिरानंदानीच्या कार्यालयावर ही छापेमारी सुरू आहे। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचंही कळतंय। त्यामुळे आताच्या सर्वात मोठ्या 3 बातम्या आपण पाहिल्या, त्यातीलच हिरानंदानी ग्रुपवर देखील ईडीची छापेमारी आहे। त्यामुळे हिरानंदानी ग्रुपच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही छापेमारी करण्यात आलेली आहे आणि आता ईडीची छापेमारीमध्ये काय माहिती समोर येणार हे देखील बघावं लागणार आहे। मुंबई आणि ठाण्यातील हिरानंदानीच्या कार्यालयावर ही छापेमारी सुरू आहे, तपास सुरू आहे। व्यावसायिक हिरानंदानी ग्रुपवर ही छापेमारी सुरू असल्याचं कळतंय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निखिल, हिरानंदानी ग्रुपवर ही आता ईडीची छापेमारी सुरू आहे। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच म्हणजे आज सकाळपासूनच ईडीच्या मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे। त्यातच हिरानंदानी ग्रुपवरती देखील ह्या छापेमारी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, तसेच पवई असेल, या हिरानंदानीच्या प्रमुख ऑफिसच्या वरती ही जी छापेमारी आहे आपल्याला पाहायला मिळते। फेमा कायद्याच्या अंतर्गत ही संपूर्णपणे कारवाई आहे ती करण्यात येते। फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट अंडर नुसार ही कारवाई होत असून आता दिनेश हिरानंदानी हे टीएमसी खासदार मोहितराव यांच्या पासपोर्ट प्रकरणात देखील पुढे आलेले होतं। हे जे नाव होतं ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि याचमुळे हिरानंदानी ग्रुप इंडस्ट्रीज तसेच हिरानंदानी यांच्या प्रमुख जे ऑफिसेस आहेत त्याच्यावरती आता ही छापेमारी पाहत असून हिरानंदानी ग्रुप अडचणीत आल्याचं आपल्याला बोलावं लागेल, कारण आज सकाळपासूनच ईडीच्या माध्यमातून या 3 ते 4 ठिकाणी ही जी छापेमारी आहे ती सुरू आहे। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर तिकडे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरावरही सीबीआयची छापेमारी सुरू आहे। सत्यपाल मलिक यांच्याशी निगडीत 30 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केलेली आहे। सीबीआयकडून पुन्हा मोठ्या कारवाईंना सुरुवात झालेली आहे आणि आता जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावरही सीबीआयने छापेमारी केली आहे।